एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय रडारवर. सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. अल्पसंख्याक विभागाच्या शाळा मान्यतेसंदर्भातल्या निर्णयाला स्थगिती. तर मुंबई महापालिकेचा 1400 कोटींचा प्रकल्प रद्द. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. सरकारी कोट्यामधून घर घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गुन्ह्यामध्ये दोषी. नॅनो युरिया, डीएपी स्प्रे पंप यांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार. अंजली दमानियांनंतर सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. सर्व प्रकारच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी, धस यांची मागणी. धनंजय मुंडे बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त. मुंडेंच्या दोनही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया. आजारामुळे 2 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती. महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विरोधी कारवायांना वेग. मुंबईमधील दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त. तर कोल्हापूर आणि चंद्रपूरमधून सुद्धा एमडी ड्रग्जचा साठा जप्त. मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये 3 प्रवाशांवर चाकू हल्ला. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमधील धक्कादायक घटना. 3 प्रवासी जखमी. नाशिक न्यायालयासमोर 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. दोनही कुटुंबांमधील महिला आणि पुरुष भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीला झळकले गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारा पोलिसांच्या ताब्यात. आणि सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा प्रचंड वाढ. सोनं 90,000च्या उंबरठ्यावर, तर चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो. जागतिक ट्रेड वॉरमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारावर परिणाम.